अगदी जिभेची चव वाढवणारी, वर्षातून म्हणजे सीझनला फक्त 2-3 वेळात खायला मिळणारी ही चटणी आज आपण बनवूया सोप्या पद्धतीने. हा मी माझ्याच शेतामध्ये लावलेला लसूण आहे, गावठी आहे. याचं लसूण कांड्या अगदी गुलाबी येतात. हे बघा, आत्ताशी हा 15 ते 20 दिवसाचा आहे, पण पात एकदम मस्त झालेली आहे. तर म्हटले चला मस्त लसणाच्या पातीची मिरची बनवूया. तिने अगदी जिभेला चव येते, आजारी माणसालाही अगदी जे आजारपणातून नीट करते अशी ही चव वाढवणारी चटणी सोप्या पद्धतीने मी आज बनवणार आहे. तर हे बघा, हे असे मी लसणाच्या कांड्यांसहित पात घेतलेली आहे, फक्त पात कापून नाही घेतली. जर तुम्हाला पात जरी मिळाली तरी तुम्ही त्याची चटणी बनवून स्वाद वाढवू शकता. म्हणजे लसूण घालावं लागतं फक्त त्यामध्ये. ही आमची गव्हाची शेती आहे आणि त्या शेजारीच हे लसणाचे वाफे आहे. तर इतकी मूठभर घेतली लसणासहित. आता ती स्वच्छ धुवून घेणार आणि मस्त त्या पाथीचं कड्याचे पिवळे पानं काढून टाकणार आणि याचीही मुळं काढणार. तर ह्या हिरव्या मिरच्या मी कापून मिक्सरच्या भांड्यात घातल्या. आता ते आपल्याला वाटून घ्यायच्या आहे. तर एक लक्षात ठेवा, ही चटणी बनवताना आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही. एक तर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता किंवा वाटताना थोडं तेल मीठ घालू शकता, जेणेकरून ते अगदी हिरवीगार राहील. लिंबाचा रसही घालायचा असेल तर घाला, त्याने थोडासा आंबटपणा वाढेल. तर हे बघा, मस्त त्याचे मुळं वगैरे काढून घेतले, मातीही काढून घेतली, पिवळे पानंही काढून घेतले आणि मस्त आता कापून घेऊ. तर ती कोणी कोणी तसंच अख्खंच दळायला घालतं मिक्सरच्या भांड्यामध्ये, पण तिच्या अशा लांब लांब दशा दिसतात, मग जास्त वाटली जात नाही. म्हणून मी अशा पद्धतीने थोडीशी अर्धाली सगळी बारीक चिरून दळायला टाकते, म्हणजे वाटायला घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. पण अगोदर स्वच्छ धुवून घ्या, तिच्यातलं असं किडे वगैरेही असतं आणि मातीही असते. तर बाजरीच्या भाकरीबरोबर ही चटणी फारच टेस्टी लागते, चव वाढवते आणि तोंडी लावायला ही डाळ भाताबरोबर मस्तच असते. तर आता त्या मिरच्या आणि ती लसणासहित ती पात मी वाटायला घेते आहे. बघा, अशा पद्धतीने अगोदर वाटून घेतलं आणि नंतर परत त्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल घालून वाटायचं, जेणेकरून हिरवा कलर जसला तसा राहील. तेल तुम्ही टाका अथवा नका टाकू, तुम्हाला जर अशी जाड आवडत असेल तर चांगलीच. तर मी असं थोडंसं तेल घालून आणि मीठ घालून वाटून घेते. हे बघा, आता आपण थोडीशी याला फोडणी देऊ बरं का. असं मस्तपैकी एक नवीनपणा किंवा एक चटकदारपणा येतो. तर इथे आपल्याला तिळाची फोडणी द्यायची आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही मोहरी आणि जिऱ्याचीही देऊ शकता. तर ती एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि कडल्यामध्ये थोडंसं तेल घालून गॅस बंद करून नंतर त्यामध्ये तीळ टाकायचे. हे बघा, अशा पद्धतीने आणि ती त्यावर ओतून घ्यायची. आता ह्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे आपल्याला टाकायची गरज नाही आणि नंतरून खातानाही तेल घालून खायची गरज नाही. अशीच छान लागते ही चटणी. अशीही वरचेवर आठवड्याभर राहते आणि फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस सहज राहते. या चटणीपासून आपण थालीपीठ बनवू शकता, पिठलं बनवू शकता, म्हणजे असं बऱ्याच लसणाच्या भाज्यांमध्ये घालू शकता. तेव्हा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा. चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. आपलं यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज फॉलो करा. बाय.